अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला नामस्मरणाचे अनुष्ठान आणि आपल्या गुरुमंत्राचा जप आपण जर अखंड जप केला तर आपल्याला कोणत्याही यंत्र तंत्र बाहेरची बाधा कोणताही आपल्याला त्रास होत नाही. त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गुरुचैत्रामध्ये वर्णन आहे. आपण जेव्हा गुरुमंत्र जेव्हा आपण घेतो, तुम्ही देहधारी गुरूंचा गुरुमंत्र घेतला असेल, महाराजांचा गुरुमंत्र घेतला असेल, पण त्या गुरुमंत्र घेतला म्हणजे आपलं काम झालं का? गुरुमंत्र आपण कानामध्ये घेतो, खूप जण कान फुकता, पण गुरुमंत्राचा जपच नाही करत. गुरुमंत्राचा जप न करणे, रोज गुरुमंत्राचा जप करत नाही. खूप जणांना जॉब असेल, बिझनेस असेल आणि गुरुमंत्राचा विसर पडतो. अजून ज्यांनी गुरुमंत्र घेतला नसेल, आता जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे, तर आपल्या देहधारी व्यक्तीकडून आपण गुरुमंत्र घ्यावा. अवश्य गुरुमंत्र घ्यावा. देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यावा. गुरुमंत्र घेतल्यानंतर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल, आपलं जीवन बदलून जातं. गुरुमंत्र घेतल्यावर गुरु वास्ता पाठी राखा, कसलीही चिंता आपल्याला राहत नाही. मग गुरुमंत्र आपण घ्यायला पाहिजे, तसं गुरुमंत्राचा जप करायला पाहिजे. खूप जण आहेत त्यांनी गुरुमंत्र घेतला नाही, त्यांनी अवश्य गुरुमंत्र घ्यावा या गुरुपौर्णिमेला. आणि ज्यांनी गुरुमंत्र घेतला पण ते जप करत नाही, तुम्ही जर गुरुमंत्राचा जप केला तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तुम्हाला कोणत्या यंत्राची गरज नाही. यंत्र नाही, तंत्र नाही, बाधा नाही, करणी नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार. दत्त महाराजांनी स्वतः गुरु केलेले 24 गुरु दत्त महाराजांनी केले. विचार करा तुम्ही, एवढे दत्त महाराजांनी गुरु केले. जेव्हा दत्त महाराज एक ऋषीकडे, ब्राह्मण ऋषीकडे जेव्हा जातात, त्यांना गुरुमंत्र घेतात, ब्राह्मण ऋषी म्हणतात, महाराज तुम्ही स्वतः दत्त आहात, तुम्ही विश्वांचे गुरु आहे, तुम्ही माझ्याकडून कशाला गुरु करता? ते म्हटले नाही की देहधारी गुरु असल्याशिवाय आपल्याला प्रगती होत नाही होत प्रगती. गुरुमंत्र आपण आहे, गुरुमंत्र अवश्य घ्यावा. आपले कान फुकून घ्यावे, आपलं मन पवित्र करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपली लाईफ कशी बदलती बघा. तर आपण गुरुमंत्राचं अनुष्ठान कसं करणार ते जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर 10, 11, 12 आमच्या इथं साखरखेडा म्हणून आहे, जालना जिल्ह्यामध्ये. माझे जे गुरु आहे सद्गुरू प्रल्हाद महाराज, तिथे मी 3 दिवसाचं तिथं गुरुमंत्राचं अनुष्ठान करण्यासाठी जाणार आहे. 3 दिवस सुट्ट्या आहे, तर 3 दिवसाच्या सुट्ट्या सत्कारणी लागण्यासाठी आपल्या गुरुस्थानी जायला पाहिजे. तिथं जाणार आहे, तिथे 3 दिवस अनुष्ठान करणार आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये साखरखेडा म्हणून गाव आहे. कोणी आसपास असेल तर अवश्य भेटायला या, तिथं काही प्रॉब्लेम नाहीये. 3 दिवस अनुष्ठान तिथं करणार आहे मी छानपैकी. गाणगापूरला जायचं चालू होतं, पण गाणगापूरला जायला 12 घंटे लागतात, यायला 12 घंटे लागतात, म्हणून ते नाही. साखरखेडा इथे 3 दिवस आहे मी. तिथे अखंड नामस्मरण शिबिर पण आहे. ते ही माझी गुरु आहे. तर आपण गुरुमंत्राचं नामस्मरण कसं करायचं? गुरुमंत्र आपण घेतो हौशीने, पण गुरुमंत्राचं नामस्मरणच कोणी करत नाही. तुम्ही जर गुरुमंत्राचं नामस्मरण जर रोज केलं, संकल्प करून करायचं, अगणित असा जप करायचा आणि नामस्मरण आपण करायला पाहिजे. रोज चालता बसता उठता जेवढा गुरूंचा जपाचा संख्या आपण वाढवणार, रोज 11 माळी, 21 माळी, 51 माळी, जेवढे तुम्ही जप वाढवणार, गुरु जपाचा जेवढी जप संख्या आपण वाढवणार, तेवढं आपल्याला तेवढी एनर्जी भेटत असते. बाकी सेवा नाही तुम्हाला जमल्या ठीक आहे, पण गुरु मंत्राचा जप वाढवला पाहिजे. जो व्यक्ती नामस्मरण करतो, गुरु मंत्राचा जप वाढवतो, त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त होत असतात. आपण मारुती रायांचं उदाहरण घेतलं तर ते अखंड श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड ताकद, म्हणजे अखंड नामस्मरण ते श्रीरामांचं घ्यायचे. असं आपली एकनिष्ठा अशी पाहिजे. नाही आपल्यावर संकट आलं, आपण संकटात आलो, काही प्रॉब्लेम आलो, मग महाराजांचं नामस्मरण करायचं,
महाराजांना नारळ ठेवायचं, मग गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, मग पळापळी. तसं नाही, आपल्या युद्धाची तयारी आपण अगोदरच पाहिजे. म्हणून आपण रोज नामस्मरण करायला पाहिजे. रोज 11 माळी 21 माळी करायला पाहिजे. नामस्मरण जास्त करा. आता साखरखेड्याला या 3 दिवसामध्ये मी तिथं जाणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये साखरखेडा म्हणून गाव आहे, तिथे सद्गुरू प्रल्हाद महाराज असतात. तर तिथं जाऊन शिबिर आहे. त्या शिबिरामध्ये मी 3 दिवस जाणार आहे. 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख. तिथे सकाळपासून नामजप चालू होणार आहे तर रात्रीपर्यंत आहे. या 3 दिवसामध्ये जेवढा जप होईल, अगणित जेवढा जप होईल तेवढा आपली सेवा उद्धार होत असते. म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त जप करावा, मनामध्ये भीती ठेवायची नाही. आणि जो गुरुमंत्राचा जप करतो त्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही होत. तुमच्यावर बाधा होणार नाही, काही होणार नाही, काहीच नाही. कारण की गुरु हा करता असतो. गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे की गुरूंचा आदेश, गुरूंनी सांगितलं शेत कापून टाका, कापून टाका. जेवढं आपण मनापासून गुरूंना समर्पण भाव होऊ, गुरूंच्या जवळ जाऊ, तेवढं आपल्याला होईल. तुम्ही म्हणणार दादा आम्ही जॉब करतो, बिझनेस करतो, घर प्रपंच सगळं आहे, मग कसं करायचं? सगळ्यात पहिले तुम्ही गुरुमंत्र घेऊन टाका. कोणत्याही गुरुचा गुरुमंत्र घ्या, काही प्रॉब्लेम नाही. देहधारी व्यक्तीकडून गुरुमंत्र घ्यावा. गुरुमंत्र घेतल्यानंतर मग त्याच्या पुढे रोज जप करायचा. जर तुम्ही जप नाही केला तर तुमच्या गुरुला जप करावा लागतो, लक्षात ठेवा. म्हणून गुरुमंत्र घेणं हे नाही की सगळेजण घेताय मग मी पण गुरुमंत्र घेतो, असं नाही. गुरुमंत्र घेतल्यानंतर तुम्हाला रोज जप करावा लागतो. कमीत कमी 11 माळी तरी जप करायचा. आणि जेवढा आपण गुरुमंत्राचा जप करू तेवढी आपली क्षमता वाढत असते, आपलं मन शांत होत असतं. आणि आपल्या कुंडलीमध्ये किती दोष असेल, राहू खराब, गुरु खराब असेल, शुक्र, शनी, हे सगळे जरी खराब असेल, काही त्रास जरी असेल, तर गुरुमंत्राच्या जपाने त्याची प्रखरता कमी होते. गुरु असता पाठीराखा, काही चिंता करायची गरज नाही. तुम्ही कोणत्या यंत्राची पूजा करू नका. यंत्र नाही, तंत्र नाही, काही नाही. हे यंत्र गरज नाही, अंगठ्या घालायची गरज नाही, काही गरज नाही. गुरुमंत्राचा जप करावा. सगळ्यात शेवटी, सगळ्यात एंड म्हणजे काय? गुरु हा करता असतो, लक्षात ठेवा. गुरूंच्या सानिध्यात आपण राहिलो, गुरूंचं नामस्मरण केलं, गुरुमंत्र घेतल्यानंतर गुरूंच्या जवळ जायचं, गुरूंकडून नामस्मरण, जास्त नामस्मरण करायचं, गुरूंची पाद्यपूजा करायची, गुरूंना वर्षातून एकदा वस्त्र असेल ते द्यायचं. जेवढं आपल्याला देता येईल तेवढं गुरूंना द्यायचं. आणि गुरु आपल्याला ज्ञान देत असतो, आणि ते ज्ञान तुम्हाला कुठेही भेटणार नाही, कुठेही भेटणार नाही तुम्हाला. मनापासून जर आपण गुरुमंत्राचा जपच जर मनापासून केलं, बाकी दुसरं काही केलं नाही, चालतं, काही गरज नाही. तुम्ही गुरूंना जर धरलं तर ब्रह्मा विष्णू महेश आपले जे देव आहे, आशीर्वाद, गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की आशीर्वाद देण्यासाठी देव अवतरले. देव म्हटले की तुला काय पाहिजे सांग, सगळा आशीर्वाद देतो. पण तो भक्त असतो, तो म्हणतो नाही माझ्या गुरूंकडे मी जातो, गुरूंना आशीर्वाद विचारतो. गुरु म्हटले की देव तुला प्रसन्न झाले. आपण जसं म्हणतो ना की अनुष्ठान जर तुम्ही केलं, बालाजी महाराजांचं अनुष्ठान केलं, बालाजी महाराज जर प्रकट झाले तर तुम्ही काय मागणार आहे? आपली हिंमत पण नाही होणार मागण्याची, लोक घाबरतात अनुष्ठान करायला. तसंच आहे, आपण गुरुमंत्राचं अनुष्ठान केलं आणि देव जरी प्रकट झाले तर आपण काय मागणार आहे? की असं म्हणायचं की अखंड आम्हाला गुरु भक्तीची सेवा घडो, अखंड सेवा आमच्याकडून घडो, आणि अखंड आमच्याकडून सेवा अखंडपणे चालत राहू. मग रोज गुरुमंत्राचा जप कसा करावा? खूप जणांना जॉब असेल, हे असेल, तुम्ही काय करायचं? रोज माळी ठरवून घ्यायची. सकाळी 3 माळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री आल्यानंतर जेवण झाल्यानंतर पण तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढा गुरुमंत्राचा जप करणार तेवढी ताकद आपल्या आजूबाजूला निर्माण होत असते, मनातली भीती दूर होत असते, आणि ताण कमी होतो आपला, आणि मन एकाग्रचित्त होतं. आपल्याला वाईट विचार मनामध्ये येत नाही, दुसऱ्याबद्दल वाईट विचार येत नाही, आपण मन स्थिर असतो. म्हणून गुरु मंत्राचं अनुष्ठान करायला पाहिजे. आता मी 3 दिवस अनुष्ठान करायला तिथं जाणार आहे. साखरखेडा जालना जिल्ह्यामध्ये आहे. आजूबाजूला कोणी असेल तर अवश्य मला तिथे भेटायला या, कारण की तिथे प्रल्हाद महाराजांच्या तिथे अनुष्ठान शिबिर आहे, आणि त्या शिबिरामध्ये नामस्मरणच आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण जर म्हटलं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, पैसा, धन, हे सगळ्यांच्या ह्या भौतिक आहे, ह्या सगळ्यांना पाहिजे असतं.
मूलबाळ, लग्न, जॉब सगळं पाहिजे असतं, प्रॉपर्टी सगळं पाहिजे असतं. पण आपल्याला मन शांतीसाठी आपल्याला नामस्मरण केल्याशिवाय पर्याय नाही. कारण तुम्हाला सगळं तुम्हाला अवेलेबल होईल, पण नामस्मरण आपण स्वतः नामस्मरण केलं हे तुम्हाला कुठं विकत भेटणार नाही. तुम्हाला स्वतःच नामस्मरण करावं लागेल. जसं आपण जेवण केल्याशिवाय आपल्याला पोट भरत नाही, तसं नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला मन शांती भेटणार नाही. लक्षात ठेवा. नामस्मरण जर आपण मनापासून जर केलं तर नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. नामस्मरण आपण जास्त झाल्यानंतर चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं. आपली वाचा सुधारते, वाच्यामध्ये ताकद येते. आपल्या हातावरच्या रेषा काही असेल, थोड्याफार काही असेल त्या पण बदलतात. आपलं नशीब बदलतं, आपलं भाग्य बदलतं. आणि भाग्य बदलायची ताकद ही फक्त गुरुमध्ये. देहधारी व्यक्ती गुरु प्रत्येकाने करावा. तुम्ही जर अजूनपर्यंत गुरुमंत्र घेतला नसेल तर देहधारी व्यक्तीचा गुरु मंत्र घ्यावा, त्यांचे पाद्यपूजन करावं. कारण की गुरुच्या पायामध्ये सगळी ताकद असते. लक्षात ठेवा. त्यांचं पाद्यपूजन करायचं. खूप जण म्हणतात मग गुरुमंत्र मग आम्ही लहान आहे, आम्ही असे. तुम्ही किती वय असेल तरी पण गुरुमंत्र जर घेतला तर आपल्याला एक प्रकारचा मार्गक्रम भेटतो. आपल्याला आयुष्यामध्ये मार्ग दाखवणारा पाहिजे. असं नुसतं आपण भरकटतोय, ही सेवा करा, ती सेवा करा, ती सेवा करा, कोण काही सांगतंय, कोणी पुस्तकातून वाचून दाखवतंय, कोणाला स्वतःला काही समजत नाही. मग एकच व्यक्ती, एकच ट्रॅक करायचा, एकच नियम ठेवायचे, एकाच दिशेने जर आपण सरळ गेलो तर आपण त्या गुरु मार्गापर्यंत जात असतो, भौतिक गोष्टीपर्यंत जात असतो. म्हणून गुरुमंत्र प्रत्येकाने गुरुमंत्र घ्यावा, गुरुमंत्राचा रोज जप करावा. गुरुमंत्राची संख्या जशी जशी वाढेल तसे तुमचे प्रॉब्लेम कमी होतील, तसे तुम्हाला मन शांत होईल आणि मनामध्ये आपली काम, क्रोध, मद, मत्सर हे जे विकार आहे, हे विकार पहिले कमी होतील. आणि विकार कमी झाल्यानंतर आपण गुरुमंत्राचा जप चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून ह्या गुरुमंत्राचा जपाचा खूप अनुभव आहे. मनापासून गुरुमंत्राचा जप अवश्य करावा. कारण की आपण काय करतो, सगळ्या भानगडीमध्ये गुरुमंत्राचा जपच विसरून चाललो आजकाल. म्हणून गुरुमंत्राच्या जपाचा अवश्य सगळ्यांनी जप करावा, मन शांत ठेवावं, नामस्मरण जास्त वाढवावं. आणि जेवढं जास्त नामस्मरण आपण करणार तेवढ्या प्रकारे आपल्याला मन शांती भेटत असते. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.